तर नमस्कार मित्रांनो, मी श्रवण. स्वागत आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये. नवीन दिवस, नवीन जागा. नवीन जागा नाही, तीच जागा आहे. आपण चाललोय आता चिपळूणला. काल सापुतऱ्यावरून आलोय संध्याकाळी आणि आज सकाळी लगेच चिपळूणला निघालोय. आता वाजलेत सकाळचे 9:20 वाजले आणि चिपळूणला जायचं कारण असं आहे की लग्न आहे एका दादाचं. तर आपल्याला काही कारण लागतं गावी जायला, कारण की बराच टाईम झाला मी पण गावी गेलो नव्हतो. तर बाबा आणि मम्मी जाणार होते आधी. तर मग मम्मी ठरवलं की जाऊन या, म्हणलं 2 दिवस जरा गावी पण गेलो नाही. आता निघालोय 9:00. आम्ही तिघंच आहोत आणि दादा आणि वेद गेलेत रायगडला. ते लोक पण सापुताऱ्यावरून काल आली. आज सकाळी दादा गेला 7 वाजता बाईक घेऊन. त्याच्या त्याच्या ब्लॉगिंगच्या चॅनलवरती तो तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल, वीक ऑफ रायडरच्या. ही लोक रायगड ट्रेकिंगला गेलेत आज. आज म्हणजे आज महाडला थांबणार आहात त्याकडे. उद्या सकाळी ट्रेक करणार आणि निघून येणार. तर भेटूया पण पुढे. तर मित्रांनो, आपण आता आलोय चिपळूणला आणि वेद बाईक चालवतोय. हे काय बघतोय मी दृश्य. आणि तर व्लॉगचा काय अर्थ नाही तसा, असंच बनवतोय मी व्लॉग, काय माहिती का. आणि द फॅट टू फिट वेद आणि तू तर सेम वाटतं मला आता. तर काय इंटरेस्टिंग झालं तर चांगलंच आहे, नाही तर काय नाही. राहू दे, बारीत लावते. ही लोक फालतू महाडला थांबणार होते. हां, जेवायला काळखाईला आले. हां, तिकडनं मग चिपळूणला आले. काय अर्थ आहे त्याला? हां, नाद बाबा भडकलेत चांगले. बाबा काळखाईला बोलतात, खाऊन खाऊन काय खाणार, मटकीची भाजी, त्याच्यासाठी काळखाईला आले. काय खाल्लं? पनीर मसाला. काय बाबा नॉनव्हेज असं खाल्लंय पनीर मसाला. अरे यार, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची विसरलो. ही आपल्या भावाची नवीन बाईक आहे, क्रांती भिंगारडे, जो आपला पहिला होता माणूस व्लॉगिंग सोबत. त्याची ही नवीन बाईक आहे. हिच्यावरती तर राईड आपण घेणार होते थोड्या वेळाने, भेटूया नंतर. तर मित्रांनो, आपण आलोय पण या बुलेटची टेस्ट ड्राईव्ह घेतली दादाने. तर दादा, 2 शब्द या बुलेटसाठी. शब्दच नाही, इट्स स्पीचलेस. क्लास आहे. तर स्पेशली दादा चालवायला आलाय, पण म्हटलं आपली आप्पाची पण आहे इथे, तर वी शुड टेक अ फोटो ऑफ देम. तर जरा 1-2-3 फोटो काढूया. पण बघा यार, काय कलर घेतलाय बंधू शेट, एक नंबर कलर आहे. म्हणजे कॉम्बिनेशनच भारी आणि दिसते पण अशी लुक सही. ही सिंगल सीटेड अजून भारी वाटेल. ही जी पाठची सीट आहे ना, ती रिमुवेबल आहे. सिंगल सीट अजून भारी वाटेल. आपण बघू, जर ती काढता आली तर आपण ती सीट काढून चालवणार आहोत. आपण कोण चाललंय तर यांचा टाइमपास चालू आहे मित्रांनो. काउंटर स्ट्राईक. हा बघा आतंकवादी. आणि हे लोक आता परत महाडला निघालेत, कारण की ह्यांचा उद्या हे. दादा, तुझ्या चॅनलबद्दल सांग जरा, माझ्या चॅनलवरती. तर माझं चॅनलचं नाव आहे वीक ऑफ रायडर, जो वीक ऑफला राईड करायला निघतो. तो आता माझा प्लॅन आहे रायगडला जायचं. प्लॅन म्हणजे रायगडला जायचं होतं. हे आउट ऑफ द बॉक्स आलं आम्ही इथे. आता आलो तर आहे. आता निघतो, 6-10 झालेले आहेत. आता निघू. आता रात्री महाडला आराम करू आणि अर्ली मॉर्निंग सनराईज बघायला रायगड करू. दुपारी बॅक टू पवेलियन डोंबिवली. तर मी तुम्हाला ह्याचं चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकतो. तर बाय बाय गाईस, हॅव अ सेफ राईड. भेटू उद्या लवकरच. तर आपले शेड इथे दुकान बंद करायला आलेत. शेडच्या हातात पैसे, आज पार्टी. तर आता वाजले 8. आज 9 वगैरे आहे. बघूया, तिकडे जायचा विचार आहे आता. बाबा वगैरे गेलेत. तर मित्रांनो, आता आम्ही नवनगराला जाऊन आलो. तर तिथे असं काय एवढं हे नव्हतं, म्हणजे सगळं बायकांचा कार्यक्रम ऑब्विसली. तर आता आम्ही असंच फिरतोय. मस्त गारवा आहे.
शिजवायला म्हटलं चल म्हटलं जाऊ जरा फिरू मस्तपैकी थंडीचा आस्वाद घेऊ. तर आस्वाद घ्यायला निघालोच आम्ही आणि तेवढाच फोन आला की जेवायला या. मग आम्ही परत चाललोय. जेवायला झालं. बस आजचा दिवस एवढाच आहे. रात्री आईस्क्रीम खातो ना आपण. आज आईस्क्रीम खातो. तुम्हाला चिकूची एकदम भारी आईस्क्रीम दाखवतो मी आज तुम्हाला. मस्तपैकी एकदम चिकू आईस्क्रीम. चिकू भेटूया आपण तिथे. तर मित्रांनो आता वाजले 10 आणि जसं तुम्हाला बोलू आईस्क्रीम घेताना व्हिडिओ नाही काढला पण आईस्क्रीम आता घरी जाऊन खाणार आहे आम्ही. तर मग भेटूया आपण उद्या सकाळी. उद्या लग्न आहे. सकाळी 10 वाजता लग्न आहे. मस्तपैकी सकाळी लग्नाला जायचं. नंतर मग आपला काय प्लॅन झाला भाऊ आपण फिरू मस्तपैकी. तोपर्यंत गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण चालू लग्नाला आणि ही आपली फिट आहे. ही बाईक आहे आणि आपला फॅट टू फिट एकदम कोरियन लुक केला नाही. तर आता झाला उशीर लग्नाला. आपण डायरेक्ट लग्नाच्या हॉलवरती भेटूया. खूप काय असं मिस नाही झालं असं काय. म्हणजे लग्नानंतर शूटच नाही गेलं मी. घरी येऊन डायरेक्ट झोपलो होतो जरा. ह्याच्या आधीचा जो सापुताऱ्याचा जो व्लॉग आहे तो एडिट करत होतो. त्याच्यामुळे उशीर झाला. तर आता आपण चाललोय जंगलातून. कुठे चाललोय आपण? दुकानात चाललोय आपण. तर मग आजचा दिवस असाच आहे. अजून पुढे काय इंटरेस्टिंग होत राहील. हा टाइमपास व्लॉग एक फुल टाइमपास व्लॉग. म्हटलं बसून तरी काय करायचं म्हणून हा टाइमपास व्लॉग बनवतोय मी. तर भेटूया आपण पुढे. असं करतोय मला वाटतं असं करतोय बोल. तर मित्रांनो आता वाजलेत काय माहिती किती वाजलेत दिसत नाही. माझा आवाज तरी बसेल. तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे कितीतरी आणि आम्ही चाललोय बाजारात. बाबांची गोळी आणायची आणि काम पण आहे. त्याला म्हटलं जरा थंडी आहे तर काहीतरी गरम गरम खाऊया. पण आपण मस्त जॅकेट बिकेट घातलंय मी. तर थंडीमध्ये जरा गरम गरम पोटात गेलं तर कसं बरं वाटतं ना. तर बघूया आपण काय खातोय पुढे. भेटूया आपण खाताना. तर मित्रांनो तसंही तुम्हाला बोलू मी वडापाव खाणारच आणि आपला फॅट टू फिट बघतोय. तू काय खाल्लं रे? प्रोटीन बार. आणि आपला प्रोटीन वडापावच आहे भाई. त्याच्याशिवाय आपला काय प्रोटीन नाही. तर भेटूया आपण पुढे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 3 आय गेस. तर आज सकाळी आलो आपण बुलेटचं शूट करायला. बंधुशेठला म्हटलं जरा मस्तपैकी नवीन आपली बुलेट आहे तर तिथं आपण शूट करूया जरा. तर आपल्यासोबत आहे CV पिक्सेल्स. तर थोडंफार 1-2 शूट करीन. त्याची रील येईलच लवकरच. ब्लॉगच्या आधी तर रीलच येणार आहे माझी ऑब्विसली. तर आजचा विषय असा आहे की आपण चाललो आहे एगावला फिरायला. नाही जाते कुठे आपण एगावला जाणार आहे. बाबा बोलले की एगावला मस्तपैकी जाऊ. रात्री शेकोटी फुल एकदम धमाल करू. बाबा पुढे गेलेत. आम्ही सगळे संध्याकाळी जाणार आहोत एगावला. तर भेटूया आपण पुढे. मित्रांनो सकाळी मस्तपैकी गाडी खाली करतो आपण. पंकज आपल्याला कामाला लावलं नाही. दर टायमिंग सारखं गाडी खाली करतो आपण. हा चिनूबाई काय काम करत नाही. व्हिडिओ काढतोय नुसता आपला. भेटूया आपण संध्याकाळी डायरेक्ट. तर मित्रांनो आपण आता निघालोय गावी जायला. गावी एगावला जायला. सामान पॅक आहे जवळ दिसतं की काय माहिती. फुल सामान पॅक आहे. गाडी पण पॅक आहे आपली पाठवून. आणि आता वाजले 7:30 वाजले. आणि मस्तपैकी निघालोय. जरा उशीर झाला असं. साई आता आपला पोहोचलाय तिकडे. तो वाट बघतोय. तर भेटूया आपण गावी जाऊ. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे आपल्या घरी. ही आपली गाडी आहे. ही साईलाची गाडी आहे. ही पण आपली गाडी आहे. कोण स्वागत करायला आलं ना घर अजून. इंटरेस्टेड नसतो आपण आतमध्ये जाऊया. काय समजले? अति पण गरम होऊन चालत नाही. मग नंतर गरम होतो नसला. मित्रांनो ते
जरा आम्ही चुकीचं करतोय पण ठीक आहे, आता काय करणार. काय चुकीचं आहे? प्लास्टिक ते आग नाही लागत आहे ना त्याच्यामुळे. तिथे खाली टाका ना. वा 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 वा, नाना पुढेच बसले. नाना काय करा, हाय करा हाय. फोटो नाही काढत नाना, ब्लॉग साठी आपल्या. नाना बिग बॉस कॉमेंट्री करा. तर मस्तपैकी जेवण करून झालंय, फुल मस्त थंडी आहे गावला. आणि आता असं मस्तपैकी ते शेकोटी पेटवली आहे. तर आजचा दिवस तर काय आपण केलं नाही, उद्याचा दिवस खरी मजा आपली. मध्ये ठेवायचं ना. आपण भेटूया उद्या सकाळी. रात्री नाही, रात्री खेळायचं आहे ना, रात्री खेळताना भेटू आपण. हा मंकी तुम्हाला दाखवतो मी रात्री. हा बघा आपला माकड. तर मित्रांनो आता वाजले 11:30 आणि आम्ही बसलो उनो खेळायला. मस्त थंडी एक नंबर. शेकोटी घेतली मस्तपैकी, गरम झालंय आणि इकडनं दिसत नाही. आता मस्त मिनिमम 2 वाजेपर्यंत तरी खेळणार, मॅक्झिमम सांगू नाही शकत. तर चालू करूया आपण गेम. The next day. मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे होते 8 आणि भाई साहब काय थंडी आहे यार. भाई मला तर सापुताऱ्यापेक्षा पण डेंजर थंडी वाटते आता सकाळी. रात्री एवढी काही थंडी नव्हती, पण भाई साहब 2 वाजल्यानंतर जी थंडी वाढली आहे एकदम खतरनाक थंडी आहे. काय दादा कशी वाटते थंडी? शेकोटी तिकडे पेटवली आहे, शेकोटी नाही चूल पेटवली आहे. तर मग आता एवढी थंडी घे बा, तोंडातून पण धूर नाही तसंच बोलताना. तर आज नदीवर जायचं आंघोळीला. थंडीचा. तर भेटूया आपण पुढे, काय होतं बघूया. तर मित्रांनो आम्ही चाललोय सकाळी मस्तपैकी वडापाव घ्यायला. थंडीमध्ये मस्तपैकी गाडीमध्ये अशी काय मजा आहे मला काय सांगू. साईला कसं वाटतंय? कडक थंडी आहे मस्तपैकी, ऊन पण आलं आता जरासं मस्तपैकी. आता बघूया गरम गरम वडापाव आपल्याला भेटतोय की नाही. मला थोडा डाऊट येतोय की एवढ्या सकाळी नसेल, पण चेक करूया म्हटलं जाऊन जरा. असेल तर तुम्हाला दाखवतो वडेपाव. तर मित्रांनो खूप पाऊण तास तरी थांबलो सर मी. त्याच्यानंतर आपले वडेपाव गरम आहेत मस्तपैकी, गरम गरम भेटलेत. तर आता वडापाव खायचा प्लॅन नाही, आपला वडा उसळ खायचा प्लॅन आहे. आय गेस मी दिसतोय. तर मस्तपैकी आता गरम गरम वडे घेतलेत, पाव घेतलेत आणि आता घरी जाऊन उसळ बनतेच आहे. तर आपण खाणार वडा उसळ. तर भेटूया खाताना. यार मस्तपैकी वडा उसळ आपला रेडी झालाय. फुल एकदम सगळी मंडळी बसली एकदम बाहेर. मस्तपैकी आपण नंतर भेटूया. मित्रांनो आता वाजले 11:30 आणि आपण 11:30 वाजलेत. 10च्या आत असतं तर इथे 100 रुपयात अनलिमिटेड. हा पॅसिफिक मध्ये या हॉटेलमध्ये होते. पॅसिफिक नाश्ता झाला असता. इथे 100 रुपये अनलिमिटेड नाश्ता आहे, बुफे टाईप असतो एकदम भारी. तर आता आपण चालू आहे सावर्ड्यात मटण आणायला 11:30 वाजता. आणि आपल्यासोबत एक नवीन मेंबर आहेत तात्या. तात्या नमस्कार करा. हे आपले तात्याश्री ते गावातले काय ते तुम्ही फेमस होणार आता. 40 लोक तरी बघणार तुम्हाला, त्यातले 32 तरी तुम्हाला मटण आणायला नेणार. असं काय बोलायचं नाही, फॅमिली फ्रेंड आहे आपला. आलं पूर्ण तुम्ही जंगल घाट. तर आता आपण मटण कापताना बघूया. मटण कापताना आई आपला मटण बनतंय. तर मित्रांनो आपलं चिकन आणि मटन इज रेडी. आणि पब्लिक फुल गरम झाली आता, ऊन आलंय. कुठे आहे मिसळ पाव? म्हणजे कसं आहे सकाळी थंडी, दुपारी ऊन, रात्री परत थंडी. तर आता आपण जायचं डायरेक्ट घरी. दुसरा काय प्लॅन नाही आपला आवडत. आणि घरी जाऊन जेवण पण बनवायचं परत. 12 वाजलेत आणि आता भेटूया पण घरी.
तर मस्तपैकी मटण भाकरी खायला बसलो आपण सगळे खाण्याची. आणि हा एक इम्पोस्टर आहे आपल्यात. सिनेमा काय खातोय? कामाची नाही पोरं. मस्तपैकी मटण भाकरी नंबर. आंघोळ झाली आता आपली, कारण की संध्याकाळी नदीचा प्लॅन कॅन्सल झालाय. ते सांगतो मी पुढे आधी जेवून घेतो. तर मित्रांनो आता वाजले 6:15 संध्याकाळचे आणि आम्ही निघालोय वरती मंदिराला. एक गावातलं मेन मंदिर आहे वरती, जिथे स्नान तुम्हाला मागच्या वर्षी दाखवलं. होम हे बघा, ही स्थान आहे आणि इथे आपला होम लागतो, जो आपण होळीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेलच. ही देऊळवाडी आहे आणि असंच पुढे देऊळ आहे. एवढी वर्षांनी मी देऊळ कधी बघितलंच नाही, इथपर्यंत जायचो मी. तर आज बघूया आपण देऊळ कसं आहे. तर मग हे आपलं गावचं मंदिर आहे मेन, जे मी पहिल्यांदा बघतोय. अजून जायला कुठे? आपले साई गोंधळ सुना आपल्या इकडे पाठीमागे जेवण व्हायचं. हे इथं जेवण जेवणाचा असतो का जेवणाचा गोंधळ वैरीचा, आणि इथं जेवण वाण्यांचं, इकडे त्यांचं. आपल्याला मटण द्यायचे एवढे सगळे खायला प्यायला ना म्हणजे आजोबांपासून आतापर्यंत होतं. भाऊ पर्यंत होतं, म्हणजे वर्षाबाई वगैरे आम्ही यायचो सगळे. आपलं मंदिर आहे आतमध्ये, उघडं आहे. कोणतरी आपण आतमध्ये जाऊन शूट करूया. तर मित्रांनो हे आपली आहे बहिरी जोगेश्वरी भरदायरी. इथे शिशिर वगैरे आहेत भरपूर सारे. जसं की सगळे बसलेत इथे. आपले सगळे प्रोग्राम होतात इथे, जे मेन असतात. नवरात्री, गोंधळ आणि ही आपली पालखी आहे. तर मस्तपैकी आता थोडं इथे बस आणि आम्ही. खूप शांतता इथे, एकदम मस्त भारी वाटतं एकदम. आपण बाकीचे असतील ना गिटारिस्ट क्रांती भिंगारडे. असतील ना बंधू इथे येऊन बस ना, इथे मस्त शेकोटी आहे. मांडणी करायला ते इकडे पण असतात, काय काय तिकडचे पण असतात. त्यावेळेस त्यांना ते वाह. तर हे चिपळूणमध्ये निघालेत आणि आता रात्रीचे वाजलेत 10:30 वाजलेत. आणि मी, साईदादा, मम्मी आणि बाबा थांबलोय. मी आणि साईदादा सकाळी निघणार, बाबा उद्या निघणार आहेत. आणि हा येते रे, थोडं येते तू. ओ रिंग 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 चिनो रिंग. ओ येते रे, रिंग येते. तर आता चिपळूणमध्ये निघतात आम्ही. आम्ही चौघच आहोत. आम्ही ठिकाणी आम्ही मस्तपैकी शेकोटी घेत राहील. तर गुड नाईट, भेटूया आपण उद्या काय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला शेवटचा दिवस म्हणजे आता आपण निघणार थोड्या वेळाने. मी, साईदादा, आम्ही लोक निघणार आहोत. हे आपलं घर आहे. आता पाण्याची गाडी आली, कारण की पाणी जे मेन लाईन आहे ते पाणी येत आहे. पाणी वरतूनच मेन बंद झालं आहे. तिथे काहीतरी इश्यू होता, काय झालं काय माहिती नाही. म्हणून मग आम्ही एक टँक हे मागवलं, टाकी मागवली एक पाण्याची. हे आपल्या इकडचं एकदम भारी वाटतंय. सकाळी सकाळी मस्त थंडी आहे, ऊन आहे, सगळं काय ऊन बघा मस्त. आता वाजले 9:30 आणि मला माहिती नाही तुम्हाला आवाज येते की नाही. इथे सकाळी सकाळी कुठेतरी खालच्या वाडीत एकदम लांब गाणी चालू आहेत. सकाळी देवाची आरती झाली. ऑब्विसली मंदिर वगैरे असणार त्या साईडला, कारण की आपल्या वाडीत नाही हे गॅरंटी आहे मला. आपल्या वाडीचं मंदिर इथे खतरनाक असा आवाज. म्हणजे गावात आल्यावरती हीच मजा आहे की भाई कुठेतरी भजन बिजन चाललं मस्त, आपल्या कानापर्यंत ऐकू येते, पण एकदम सॉफ्ट आवाज. आपण लावण्याची गोष्ट वेगळी असते. भेटूया आपण निघताना. तर मित्रांनो आता आपण निघालो चिपळूणला. मी आणि साईदादा. बाबा आणि मम्मी थांबले आजचे दिवस. थोडं काम बिम करणार, त्यांना जरा इथे पाठी बागाची इथे काहीतरी करायचं आहे. तर बस हा ब्लॉग एवढाच होता. मस्तपैकी मजा केली आपण. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा या ब्लॉगवरती.
त्या व्ह्यूज थोडे हळूहळू कमी होत चालले माझे, कारण की मी ब्लॉग जास्त टाकत नाही. आय विल ट्राय माय बेस्ट टाकत राहील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नंतर बाय.